क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सातपूर लिंक रोडवरील वृक्षतोडीचा वाहनधारकांना मोठा मनस्ताप, नागरिकांची सुरक्षा व वाहतुकीचे शून्य नियोजन, उद्यान विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर। अंमळ लिंक रोडवर सुरू असलेल्या रस्ते कामादरम्यान करण्यात येणाऱ्या वृक्षतोडीमुळे वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे चित्र समोर आले। महानगरपालिकेच्या सातपूर उद्यान विभागाकडून रस्त्यावरील अडथळा ठरणारी झाडे हटविण्याचे काम सुरू असले तरी यामध्ये सुरक्षा उपाययोजना आणि वाहतूक नियोजनाचा पूर्ण अभाव दिसून येत आहे। मंगळवारी दिनांक 7 एप्रिल रोजी दुपारी सुमारे 2 वाजेच्या सुमारास कदंबवन परिसरातील नायरा पेट्रोल पंपासमोर झाड तोडण्याचे काम सुरू होते। यावेळी कोणतेही ठोस वाहतूक नियोजन न केल्यामुळे दोन्ही बाजूंना अर्धा ते पाऊण तास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। परिणामी लिंक रोडवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली। या कोंडीचा फटका अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना, औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या कामगारांना तसेच शालेय वाहनांना बसला। अचानक झालेल्या अडथळ्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला। प्रत्यक्षात अशा प्रकारच्या वृक्षतोडीच्या कामावेळी नागरिकांची सुरक्षा लक्षात घेऊन आणि वाहतुकीचे योग्य नियोजन करूनच काम करणे आवश्यक असल्याचे महानगरपालिकेच्या नियमात नमूद आहे। मात्र आजच्या घटनेत कोणतीही पूर्वतयारी किंवा खबरदारी न घेतल्याचे स्पष्ट दिसून आले। या प्रकारामुळे उद्यान विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन भविष्यात अशा प्रकारांना आळा घालावा अशी मागणी करण्यात येत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग सातपूर। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।